माणसं सुद्धा जोपर्यंत पैसा आहे ना तोवर पुढं पुढं करतात. आज मला कोण कुत्रं विचारायला नाही आलं घरात. आणि ही मागते का तुम्हाला? पैसा मागते का सोनं नाणं मागते? काय मागितलं आईने तुम्हाला? काहीच नाही मागितलं तरी तुम्हाला तिची किंमत नाही. बरं जाऊ दे, लय बोलण्यात बी अर्थ नाही. कळलं तर त्यांना कळन. चला चला आपलं चल, त्यांना कळालं. पाहुणं थांबा. हे बघा, तुम्ही काय मनात राग धरू नका. झाली ती चूक झाली माझ्याकडनं. आयुष्यात आतापर्यंत तिला मी त्रासच देत आलो, मनमानी कारभार करत आलो, मला पाहिजे तसं वागत आलो, राहत आलो. तिला पायाची धूळ समजली मी. पण मला कळलं नाही आतापर्यंत की ही धूळच मला शेवटपर्यंत साथ देणार आहे. आजपासून पुरी दारूला हात सुद्धा लावणार नाही मी. आणि खड्ड्यात गेलं सगळं राजकारण आणि गावगाडा. माझ्या घराकडं आणि माझ्या बायकोकडे लक्ष देणार. उभ्या आयुष्यात कधी तिलाशी नीट बोललो नाही, पण इथून पुढे तिला अंतर नाही देणार मी. बस एवढंच पाहिजे आम्हाला. नक्की ना? नक्की. मगच मी येईना, नाही तर मी यायचं नाही परत. बघा ते यायचं राहू दे आता. पाहुणे इतक्या दिवसांनी आलेत, तुम्ही दोघी मायले की स्वयंपाकाला लागा बरं. चला आई.